ते जागृत झाला. पण हे करत असताना त्याच्या मागचा विचार सुद्धा लक्षात घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. ते मंदिर बांधताना अनेक लोकांचे त्याच्याप्रती असणारी श्रद्धा, भाव, निष्ठा आणि त्यांचा जीव त्यांनी ओतला होता आणि त्याचं प्रतीक म्हणून ते मंदिर उभं राहिलं. आज ते मंदिर भारतातल्या प्रत्येक मंदिरांना एक वेगळा संदेश देत आहेत. काय संदेश देत आहेत? तर भारतामध्ये मंदिर जरी बांधायचं असलं, वैदिक संस्कृती ही सनातन जरी असली तरी प्रत्येक गोष्टीला इथं एक झगडा करावा लागतो. प्रत्येक गोष्टी मी मगाशी सांगितलं, परवाच्या दिवशी एक दुर्दैवी घटना आपल्याच बाजूच्या एका गावामध्ये घडली आणि मग माझ्या लक्षात आलं की ही घटना घडली खरी, आणि ज्या घरामध्ये घडली त्या घरामध्ये तुकाराम महाराज सांगतात, बरे झाले देवा निघाले दिवाळी, वरिया दुष्काळे पिढा गेली, बरे झाले देवा बाईल कर्कशा, वरिया दुर्दशा जनामध्ये. असे तुकाराम महाराज, जे निशिदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग असे म्हणणारे तुकाराम महाराज, आपण जेव्हा अशा लोकांचा अनुयाय करतो, जेव्हा त्यांच्या मागे जातो, जेव्हा त्यांचं म्हणणं आपण समजून घेतो आणि ते आपल्या जीवनामध्ये उतरायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याकडनं सुद्धा अशा घटना होत आहेत का आणि त्या का होत आहेत याचा उहापोहा होणं गरजेचं आहे. म्हणजे मंदिर हे जेव्हा आपण केंद्रस्थानी धरतो तेव्हा मंदिराला अनुसरून त्याची सांस्कृतिक जडणघडण, त्याची राजकीय जडणघडण आणि त्याची आध्यात्मिक जडणघडण हेही लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की मंदिर हे संस्कार केंद्र कधी बनू शकतं? कधी बनू शकतं? जेव्हा मंदिरामधली पावित्र्यता किंवा त्याचं पावन स्वरूप हे तसं अबाधित राहील तेव्हा. म्हणजे आमच्या वडिलांना स्वच्छतेचा फार नाद होता. आम्ही लहान घरात राहायचो पण स्वच्छता त्यांना लागायची. साहित्य कोशामध्ये किंवा संस्कृती कोशामध्ये सुद्धा सांगितलंय, आज आपण जर का पाहिलं तर अनेक मंदिरं जी भारतातली आहेत, थोडंसं अंजन पण आपल्या डोळ्यामध्ये घातलं गेलं पाहिजे, अनेक मंदिरं जी भारतातली आहेत ती मंदिरं हवी तितकी स्वच्छ दिसत नाहीत. आणि माझी आजी सांगायची, ज्या ठिकाणी स्वच्छता असते ना त्या ठिकाणी लक्ष्मी असते. म्हणून आपण झाडूला काय म्हणतो? लक्ष्मी म्हणतो. म्हणजे आज जर का इतर धर्मियांचा विचार केला तर त्यांची जी प्रार्थना स्थळ आहेत आणि आपली मंदिरं आहेत यांचा जर का साकल्याने किंवा आपण कंपॅरेटिव्ह स्टडी केला तर लक्षात येतं की स्वच्छतेच्या बाबतीत आपली मंदिरं ही खऱ्या अर्थाने अजून खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये काम होणं गरजेचं आहे. म्हणजे हे आजचं नाही सांगत आहे, अनेक वर्षांपासून हे चालू आहे. याचं कारणही तसं आहे, कारण आपला हिंदू धर्म हा सर्वात मोठा धर्म आहे, त्यामुळे त्या मंदिरामध्ये येणारा फुटफॉल ज्याला आपण म्हणतो तो जास्त. आज माऊलीच्या मंदिरामध्ये दररोज 35,000 लोक येतात. 35,000 लोकांचं आज राम मंदिर अयोध्येमध्ये दररोज 1.5 लाख लोक येतात. त्यांचं संपूर्ण नियोजन करणं हे तितकंसं काही सोपं नाही, पण त्याच्यावरती सुद्धा कुठेतरी मॅनेजमेंटच्या तज्ज्ञांनी विचार घेऊन त्याचा परामर्श घेऊन त्याच्यामध्ये स्वच्छता आणणं हे अतिशय महत्वाचं. आणि त्या दृष्टीने आता स्वच्छतेचे कॉन्ट्रॅक्ट जसं बाहेरच्या काही कंपन्यांना द्यायला लागले, त्याच्यामुळे मंदिराचं जे वातावरण आहे ते वातावरण अतिशय पवित्र आणि शांत आहे असं आपल्याला भास होतो. जेव्हा आपण म्हणजे एखाद्या घरामध्ये गेल्यानंतर म्हणजे कणे विण सोपटे, कणसे दाटेली घन दाटे, काय करावे गोमटे ओस नगर माऊली म्हणतात. की शेतात घेऊन गेलाय आणि म्हणला हे आमचं शेत आहे भारत. अरे पण शेतामध्ये तर काही लावलेलं दिसत नाही. नाही, फक्त माती आहे, नंतर लावून बघू जमलं तर. त्या शेताला काय अर्थ आहे का? मला जेवढा मोठा बंगला बांधला, कोण राहतं? कोणी राहत नाही, नुसता बांधून ठेवलं. काय भूत राहतात तिथे? ज्या शेतामध्ये कणसं नसतात, दाणा नसतो, ज्या घरामध्ये माणसं नसतात त्या घराला काय किंमत, त्या शेताला काय किंमत. तसं ज्या मंदिरांमध्ये स्वच्छता नाही, शांतता नाही, सुचिरभूतता नाही, त्या मंदिरांचा तरी काय उपयोग?